मेकअप इज मॅन्डेटरी फॉर दिस. गणपती बाप्पा. काकू आता बिना खाता आता ट्रिपला निघणार नाही, मग आता पेटपूजा थोडा. लिफ्टनी जाणार होती, आता तू पायऱ्यांनी कस काय आली आहे? लिफ्टला 4 तास. हा अर्धा तासात पोहोचू असंच. मग तू चढणार इन शॉर्ट आता? देवी मला घेऊन जाईल, देवी मला ताकद देईल. अरे बापरे. किती हाय बोल मामा. बेसहारा बसली आहे. आमचं बाय आमचा दिवस होता थांबलं कसं काही नाही आमचं. वाटतंय छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतंय? मलाही यायचं होतं घरावरती आणि मला वाटतं सप्तशृंगी आईने आम्हाला इथे घेऊन आली. दर्शनाला किती वेळ लागला. तुमचं काय म्हणणं आहे? एक्सपिरियन्स. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? प्रचंड गर्दी आहे यावेळेस तर खूप गर्दी भेटलेली आहे दर्शन. गाईज लुक ॲट द क्राऊड. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही चला पटकन, किती वेळ आहे? चला. काम चालेल. हा तुला पेशन्सची सांगतो. पेशन्स तर त्याच्याकडे खूप पैसे असतात आणि खूप बिझनेसमॅन मोठा असतो तो, नुसता पैशांवरती काम करत असतो. ठीक आहे. पण एक सिच्युएशन अशी येते ना, त्याला मिटिंगला म्हणजे त्या रात्री पोचायचंच असते. तो सकाळी निघतो आणि वाट्यामध्ये ना त्याला खड्डे येतात आणि त्या वाट्यामध्ये ना कोणच नसतो. पण त्या आजूबाजूला बघितलं असतं ना पूर्ण शेत असतो आणि त्या शेतामध्ये फक्त दोन व्यक्ती असतात. ठीक आहे. मग ते रोडच्या पुढे जाणार कसं? खड्डा असतो, छोटा खड्डा असतो, पण तो उतरला तर ना पैसावाला माणूस आहे तो उतरत नाही खड्डा बुजवायला. तो त्या 2 माणसांना बोलवतो आणि ते खड्डा बुजवतो. मग ते पैसे लागतात. मग ते शेतातली माती खोदतात आणि त्या खड्ड्यात खोदतात. मग तो रोड पुढे घेऊन जातो. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर परत मोठा खड्डा येतो त्यापेक्षा, परत तेच 2 माणसं दिसतात. परत तेच पैसा आहे मेरे पास, हा खड्डा बुजवा आणि पुढे जाईल. 3-4 वेळा ह्या सिच्युएशनमध्ये आणि जेवढे पैसे त्यांनी गाडीत घेतलेले असतात ते सर्व संपतात. मोठा खड्डा आहे तो पैसेच नाही ना त्याच्याकडे. शेवटी बोलवतो, अरे एवढे पैसे दिले खड्डा बुजव ना. बोलतो पैसे, अरे पैसे संपले. बोलते मग आम्ही खड्डा नाही बुजवणार. पैसे देतात तुझं बोल. माइंडसेट काय, सर्व पैशांवरती काम होतं, पण त्याकडे पैसाच संपलेला असतो. पण तो खड्डा बुजवायचा असतो. खड्डा बुजवल्यावर मी पुढे जायला माझी मीटिंग कंडक्ट करतो. पण तो शेवटी खड्डा स्वतःला बुजवायला लागतो. तेव्हा तो पुढे जातो आणि तेव्हा खड्डे नसतात त्याच्या रस्त्यावरती. तेव्हा ती मीटिंग सक्सेस होते. म्हणजे समर्थांना बोलायचं काय, तुझ्याकडे जेव्हा अडचण येईल ना तेव्हा तुला सपोर्ट करणारा कोण नसेल, तू स्वतः. आणि सर्व काम सर्व जे पण आहेत ते आपण आता बोलतो पैशावरती तर सर्व निर्भर आहे. पण तुझ्या ज्या वाट्यात आलं तुला तर सावरायलाच लागणार. तुला कोण सावरायला येणार नाही. समजला? मग जेव्हा छोटे खड्डे असतात ना तेव्हाच भरायचे असतात. मोठे खड्डे आलात ना तर खूप अडचणीत जातो आपण. लक्षात आलं का? आजची परिस्थिती बघा जरा. व्हॉट डू यू थिंक? इकडच्या ट्रस्टनी काहीतरी हातपाय चालवलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? वगैरे करायला पाहिजे. एवढी लाईन एवढी गर्दी
सगळ्यांनी हालचाल केली पाहिजे. बरं तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? तर मॅनेजमेंटनी काहीतरी करावं अशी इच्छा आहे. इथे खूप गर्दी आहे, भाविकांना त्रास होतो इकडे. बेसिक फॅसिलिटीज प्रोव्हाइड करावेत, ट्रस्टनी काहीतरी करायला पाहिजे. गर्दीवर काय म्हणणं आहे? आता माझं असं म्हणणं आहे की कुठेही तुम्ही शनिवार रविवारी गेलात तर सर्व देवस्थानाला एवढीच गर्दी भेटेल. आणि आता मुलांची सुट्टी आहे, त्यामुळं हा शनिवार आणि उद्याचा रविवार इथे खूप 2 दिवस गर्दी असणार आहे. तर मला काही असं वाईट वाटत नाही की मी एवढा 3 तास लाईनीमध्ये आलो. मी एक गेट टुगेदर माझ्या माइंडला सांगून ठेवलं की 3 तास जाणार लाईन. पण इथे लोकांना त्रास होतोय, भाविकांना त्रास होतोय. होणार. आता लोकांची जर मागणी आहे की मला देवीचं दर्शन भेटलं पाहिजे, तर सोपं नाही आहे. देवीला डायरेक्ट भेटणं सोपं नाही आहे, अडचणी आहेत. अडचणीचा त्रास होणार, पण देवीला एकदा भेटल्यानंतर जो अडचण आहे तर एक 10 पट तुम्हाला त्याचं सोल्युशन पण देवी देणार. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला कंप्लेंट आहे, नीट लाईन वगैरे व्यवस्थित ठेवा, लहान मुलांना त्रास होते. बघा लहान मुलं कशी कोमतले इकडे, आणि इकडे हे चक्कर येऊन पडणार होते, आणि इकडे माकडं वगैरे आले. खूप इथे त्रास होतो भाविकांना. काय भाविका भाविक दर्शनाला आले तुम्ही, काय म्हणणं आहे? गर्दी बघा गाईस, गर्दी. आम्ही फायनली पोचलो एवढा स्ट्रगल नंतर. देवी खूप छान दिसतंय. झालंय फायनली, कसं वाटतंय? झाले आता आम्हाला उत्तम दर्शन झालेलं आहे. हा, कसं वाटतंय आता? तुम्हाला कसं वाटतंय? इच्छा होती ती पूर्ण झाली. तुम्हाला कसं वाटतंय? दर्शन झालंय? बसा बसा बसा. दर्शन झालंय, खूप छान वाटतंय.